आज 13 मे निवडणुकीचा दिवस आहे. मी म्हटलं सगळ्यांना शुभेच्छा. आणि आज 17व्या अध्यायातल्या दानापासून सुरुवात करणार आहोत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आपण राजस्थान कालपर्यंत आपण तपाचे 6 प्रकार पाहिलेले आहेत. कायिक, वाचिक आणि मानसिक, आणि त्यानंतर सात्विक, राजस आणि तामस. जे दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, कष्ट देण्यासाठी, दुसऱ्यांचा अनिष्ट करण्यासाठी केलं जातं ते तामस तप म्हटलेलं होतं. हट्टानं केलं जातं. त्याच्यामध्ये मूर्खतेचा अंश असतो आणि आपल्या वाणीला आणि शरीराला कष्ट देऊन दुसऱ्यांचं अनिष्ट करण्यासाठी जे तप केलं जातं त्याला तामस तप म्हटलेलं होतं. आता आपण सात्विक दान, मला फार आवडतो सात्विक दानाचा श्लोक, तर प्रत्येकानं आचरणात आणलाच पाहिजे. आणि तपाच्या बाबतीतसुद्धा राजस आणि तामस या तपाकडं बघायचं पण नाही. आपल्यासाठी आणि समाजासाठी उपयुक्त होईल असं तप आपण करायला पाहिजे. दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. 2 छोटे छोटे संधी आहेत. दातव्यम इति म्हणजे असं. दातव्य म्हणजे दान देणं हे माझं कर्तव्य आहे. दान दिलंच पाहिजे अशा बुद्धीनं, अशा उद्देशानं जे दान केलं जातं. यत म्हणजे जे. यत दानम, तिथं 2 शब्द आहेत. यत दानम दीयते, जे दान दिलं जातं. म्हणजे दान देणं हे माझं कर्तव्य आहे. कोणावर उपकार म्हणून नाही मी करत आहे, तर माझं दान देणं हे माझं कर्तव्य आहे. या भावनेनं जे दान दिलं जातं आणि कुणाला दिलं जातं तिथे छोटासा अवग्रह असतो, तिथे अचा उच्चार करायचा. अनुपकारिणे दीयते. अनुपकारिणे, अनुपकारिणे म्हणजे आपल्यावर उपकार न करणाऱ्याला. नाही तर आपण काय म्हणतात ना, आवळा देऊन कोहळा काढायचा. छोटीशी वस्तू आपण दुसऱ्याला द्यायची, म्हणजे त्याच्याकडून मोठी वस्तू आपल्याला मिळेल, म्हणजे आपल्यावर उपकार होईल. तर अनुपकारिणे, जो आपल्यावर उपकार करणार नाही अशा व्यक्तीला जे दान दिलं जातं. दीयते म्हणजे दिलं जातं. आणि शिवाय त्याच्यात 3 महत्त्वाच्या गोष्टी. देशे काले च पात्रे च. योग्य देश म्हणजे ठिकाण, योग्य ठिकाणी दिलं जायला पाहिजे. त्याच्यानंतर काल म्हणजे योग्य काळी दिलं पाहिजे, योग्य वेळी दिलं पाहिजे. आणि पात्र म्हणजे सत्पात्री दिलं पाहिजे. अपात्री, आता बघा याच्यावर खूप बोलता येईल. आधी हा शिकून घेऊ आपण, मग त्याच्या प्रत्येकाची चर्चा करू. की देशे कालेच पात्रेच. देश, काल आणि पात्र याला अनुसरून, याचा विचार करून, योग्यतेनुसार आणि उपकार न करणाऱ्याला जे दान दिलं जातं आणि दान देणं माझं कर्तव्य आहे या भावनेनं दिलं जातं, ते दान सात्विक दान होय. कुठलीही गोष्ट एक शास्त्रानुसार आणि आपल्या धर्मानुसार म्हणजे कर्तव्यानुसार, प्रत्येकाचं एक कर्तव्य असतं, धर्म असतो, आणि त्यानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट केली तर ती
चांगली असते, सत्पात्री असते. म्हणून आता या श्लोकात हे सांगितलं की दान देणं माझं कर्तव्य आहे. विनोबाजी काय म्हणतात बघा, देशी काळी तसे पात्री, उपकार न इच्छिता, धर्मभावेची जे जेणे, जिजे देणे, जाणते दान सात्विक. धर्मभाव, धर्म म्हणजे कर्तव्य, कर्तव्याचा भाव पाहिजे. आता समोर बघा अजून याची समाज श्लोकी बघूया. संत तुकाराम म्हणतात, देणे विहित की यया भावे पार्था, देणे विहित की यया भावे पार्था, न दावी सर्वथा उपकार जो. दुसऱ्याला देणं म्हणजे आपण अगदी फार मोठा उपकार करतो ही भावना नको. अंगास छेदवी झिजवी चंदन, चंदनाचं उदाहरण दिले. अंगास झिजवी, स्वतः झिजत राहतं, आणि झिजवी चंदन, छेदवी म्हणजे आधी तुकडे केले जातात त्याचे. हरास लेपन जैसे त्याचे, आणि मग हराला म्हणजे शंकराला. गंध जास्त कोणाला आवडतं? शंकराला आवडतं भस्म गंध. तर हरास लेपन जैसे त्याचे म्हणजे त्याचा उपयोग त्या हराला सुद्धा होतो. पडे पूर्णाहुती महायज्ञी जैसी, मोठा यज्ञ केला आणि शेवटची पूर्णाहुतीच दिली नाही तर तो यज्ञ पूर्ण होत नाही. तसं इथं म्हणतात, पडे पूर्णाहुती महायज्ञी जैसी, पात्र काळ देशी सत्वदान. पात्र काळ आणि देश याच्यानुसार जे केलं ते सत्वदान आहे. तुका म्हणे ऐका रजोगुण कैसा, चोर मानी जैसा धनाढ्यासी. ते म्हणतात रजोगुण कसा, तो जो धनाढ्य आहे, पैसा भरपूर आहे, त्याला जो चोर मानतो तो रजोगुण आहे. कारण त्यात पैसा असून उपयोग नाही ना धनाढ्याकडे, त्यानं दान केलं तर तो श्रेष्ठ ठरतो. मुक्तेश्वर म्हणतात, यथाशक्ती दान देणे, पात्रा पात्र विचार करणे, उपकारा विण देणे, हे सात्विक दान बोलीजे. तर कीर्तने म्हणतात, द्यावे दान मला असे विहित हे जाणोनिया अंतरी, द्यावे दान मला असे विहित हे जाणोनिया अंतरी, देई जो उपकारहीन पुरुषा, वांछीन काही वरी, लोकी पात्र सुवेळ सुस्थळ असा, संयोग होता त्वरे, देणे दान तयास सात्विक असे, पार्था म्हणे मी बरे. असं जे दान आहे त्याला पार्था सात्विक म्हणतात असं मी म्हणतो. अनंत तने म्हणतात, अनुपकारी सत्पात्र न राहते, देश काल पाहुनी, स्वकर्म म्हणून दान दिले जे, सात्विकते तू मानी. स्वकर्म ते माझं कर्म आहे असं समजून दान द्यायचे. मारुलकर, देणे कर्तव्याची या बुद्धीने, अनुपकार जे दान, सुदेशकाली पात्री दाना, सात्विक असेच तू जाण. सुशब्द त्यांनी वेगळा काढला. जसं आपण कंसाच्या बाहेर बघा ए लिहायचो किंवा ए बी लिहायचो आणि आत्म बऱ्याच सगळ्याला ते जोडायचं. तसं सुदेश, सुकाल आणि सुपात्री हा सुशब्द सगळ्याला लावायचा म्हणजे विशेषण. तर सुदेशकाली पात्री दाना, सात्विक असेच तू जाण. खैर म्हणतात, कर्तव्य बुद्धीने जे परती फेडन अपेक्षिता होते, कर्तव्य बुद्धीने जे परती फेडन अपेक्षिता होते, देश काल गुण पाहुनी, सात्विकते दान मानिले जाते, देश काल गुण पाहुनी, सात्विक दान जे मानिले जाते. आता शंकराचार्य काय म्हणतात बघा, की दातव्यम म्हणजे दान देणं योग्य आहे असा मनात विचार करून, समर्थ असूनसुद्धा त्याच्याकडून प्रत्युपकाराची इच्छा न करणं. समर्थ याचा अर्थ आपण ज्याला दान देतोय तोही पात्र आहे, तो केपेबल आहे, तो सुद्धा पुन्हा आपल्याला परतफेड करू शकतो, पण त्या भावनेनं नाही द्यायचं. आपण ठरवले. आता बघा ही 75 वगैरे करतात त्यावेळेला त्यांची जी तुला केली जाते त्याच्यात जी वस्तू ठेवली जाते ती सगळ्यांना दान म्हणून दिली जाते उपस्थित असलेल्यांना. आता आमच्या इथे एक जणांनी जी परवा 75 केली होती तर त्यांनी अशा गुळाच्या छोट्या छोट्या
ढेपा नाही, अशा विटा आणलेलो आहे. कसला हल्ली सेंद्रिय गुळ म्हणतात तो आणलेला होता. आणि सगळ्यांना ते दान केलं. मग त्यांनी पाहिलं नाही की हे खूप श्रीमंत आहेत, मग ह्यांना कसं द्यायचं, हे अगदी गरीब आहेत, मग ह्यांनाच देऊया, असं नाही. देणं हे माझं काम आहे म्हणून त्या भावनेनं सगळ्यांना दिलं. तर पुन्हा प्रत्युपकार करण्यास समर्थ आहे. म्हणजे मी समजा आज 1 किलो दिली ती वीट, तर मला आता पुन्हा त्यांच्याकडनं 100 किलो मिळेल, त्यांच्या घरी भरपूर गुळ होतो, अशा भावनेनं नाही द्यायचं. आणि अशा अधिकारी पुरुषाला दिलं जातं. त्याचप्रमाणे क्षेत्र बघा, आता तुम्ही जिथे जिथे आपण तीर्थक्षेत्राला जातो, कुरुक्षेत्र असेल, धर्म म्हणजे हे काय म्हणू आपण, काशी असेल, प्रयाग असेल, ही जी धर्मक्षेत्र आहेत, पुण्यभूमी आहेत, किंवा काळसुद्धा, काळ म्हणजे कसं, संक्रांत एखादं हे असतो की नाही, ग्रहणाचा काळ असतो, तर त्यावेळेला दिलेली दानं ही जास्त पुण्यकारक होतात. आणि कुणाला द्यायची, तर पात्र व्यक्तीला, म्हणजे जो षडंग वेद विद्या पारंगत. षडंग याचा अर्थ 4 वेद आपल्याला माहिती आहेत, पण 4 वेद शिकण्यासाठी 6 शास्त्र आहेत. शिक्षा, कल्प, ज्योतिष, निरुक्त, व्याकरण, छंद, ही 6 शास्त्र ते वेद शिकण्यासाठी आवश्यक लागतात. शिक्षाचा अर्थ असतो उच्चारणशास्त्र. वेद आपल्याला वाचता येतील, पण त्याप्रमाणे उच्चारण करावं लागतं. तो जो वर्ण असेल, तो जर उदात्त असेल, अनुदात्त असेल, स्वरित असेल, म्हणजे त्याचं उंची खाली, जसं आपण सारे गम पद निसा, तर चढत चढत वर सरत जातात. आणि पुन्हा अवरोहला सा नि ध प म ग रे सा. तर ही जी उच्चारण्याची पद्धत आहे याला शिक्षा म्हणतात. नंतर छंद, छंद म्हणजे वृत्त, जसं आपण त्रिष्टुप छंद, अमुक छंद, हे सगळं बघतो. आणि निरुक्त, निरुक्त म्हणजे त्यातलं व्युत्पत्तीशास्त्र. कुठलाही शब्द म्हणला की त्याची तो कसा बनला आहे, त्याच्यामागे कुठला धातू आहे किंवा कुठला शब्द आहे, त्याच्यावरून ते काय बनलेलं आहे, ते सगळं. व्याकरण, व्याकरणाशिवाय तर कुठलीच गोष्ट समजते. आणि कल्प म्हणजे जे सगळे विधी करायचे असतात, कुठल्या वेळेला कोणता विधी, ते सगळं कल्पशास्त्र, असं सगळं. तर हे समजून जो वेदविद्या शिकलेला आहे अशा पारंगत व्यक्तीला द्यायची, अपात्र व्यक्तीला दान द्यायचं नाही. काही जण बघा, आता ह्या पूजा किंवा यज्ञ किंवा असे याग करायचे असतात, तर ज्याला ज्ञान असतं, जो त्यातला तरबेज असतो, आता त्याची आपण म्हणायचं नाही, पण त्याची फी जास्त असते. आणि एखादा काय म्हणतो, मला फक्त तुम्ही एवढे 2000 दिले तरी बस आहे, मी तुमचं तेच काम एवढ्या पैशात. पण त्याला त्याचं शास्त्र माहिती नाही, त्याचा विधी माहिती नाही. अपात्र व्यक्तीला ते देऊन उपयोग नाही. म्हणून देश, काल आणि पात्र या तिन्हींचा विचार जेव्हा करून दान दिलं जातं, त्या दानाला सात्विक दान असं म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तीकडून दिलं जातं आहे त्या व्यक्तीनं ते कर्तव्य भावनेनं दिलं आहे का, ज्याची गरज असेल त्याला पुरेसं दिलं पाहिजे. आता आपण पाहतो की आपल्या दारावरही काही वेळेला असे येतात, याचक येतात, गरीब बिचारे म्हणायचं, अगदी भिकारी शब्द योग्य नाही, भुकेलेले येतात. आणि आपल्या घरात अगदी छान सुग्रास स्वयंपाक तयार आहे, काहीतरी कार्यक्रम आहे भला मोठा, आणि आपण खूप लोकांना निमंत्रणं दिलेली असतात. पण असे जर 5-10 लोक आले, खरे जे उपाशी, ज्यांना खरी गरज आहे त्यांना, तर दीयते अनुपकारिणे, तर ते काही आपल्यावर पुन्हा उपकार करणार नाहीत. त्यांना जर तुम्ही अन्नदान किंवा कुठली गोष्ट, आता बघा जी गरीब मुलं असतात, त्या गरीब मुलांना आपण काय करतो, किंवा त्यांच्या शिक्षणाचा खर्च, काही संस्था अशा आहेत की तुम्ही 1-2 मुलांना हे घेऊ शकता, म्हणजे आपण त्यांची वर्षभराची जबाबदारी घेऊ शकता. तर अशा लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना जर आपण दान दिलं तर ते सात्विक दान आहे. आणि योग्य वेळी, आता तो जेव्हा शिकतोय, त्याला जून महिन्यातच जेव्हा पुस्तकं पाहिजेत, वह्या पाहिजेत, ड्रेस पाहिजे, लागणारं साहित्य पाहिजे, तेव्हा देऊन उपयोग आहे. तुम्ही म्हणाला तर आम्ही ऑक्टोबरमध्ये देणार आहे, आम्ही नवरात्रात देणार आहे, तोपर्यंत त्याची निम्मी शाळा झाली, निम्म वर्ष पार पडलं. म्हणून देशे काले, काळ पण महत्त्वाचा आहे. आणि पात्र, ज्याच्याकडे गडगंज आहे, भरपूर जो पैसा मिळवणार आहे, आईवडील त्याला हवे ते पुरवू शकतात, रोज नवीन पुस्तकं घेऊ शकतात,
अशांना तुम्ही दान करून का उपयोग आहे? म्हणजे आपल्याकडे कामवाले लोक, काम करणारे लोक असतात, त्यांच्या मुलांना किंवा जे गरीब आहेत समोर दिसतात अशांना. आता आमच्या इथे समोर असं अनाथ आणि यांचं एक केंद्र होतं. मग आम्हाला कसं वाटायचं की जी नवरात्राची वगैरे आपण काही दानं देतो तर त्या मुलींना दिलं तर इतका आनंद व्हायचा. हो, कुठली वस्तू त्यांना भेट म्हणून मुलींना आपण देतो, सगळी खेळण्यातल्या देतो किंवा काही त्यांना अंगावर लिहायच्या देतो किंवा मग अशी शाळेला उपयुक्त वस्तू दिल्या तर त्यांना खूप आनंद होतो, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान. म्हणून योग्य व्यक्ती, योग्य वेळ, योग्य काळ असं सगळं जुळून आलं तर देशे कालेचे पात्रेचे. आणि शिवाय आता सांगितलं तसं ज्या ज्या तुम्ही तीर्थक्षेत्री जाल तिथं पण एक महात्म्य मोठं असतं की इथं जेवढं दान कराल ते तुमच्या उपयोगाचं होतं. तर असं हे आपण करायला पाहिजे. आणि आपल्याच ओळखीच्या, आपल्याच नातेवाईकांना असं देऊन काही उपयोग नाही आहे. म्हणजे तुम्ही काय करता, समुद्रातच समुद्राचं पाणी टाकायचं असं होतं ना. तर तसं करणं योग्य नाही. जे दुर्बल लोक आहेत, जे अबल लोक आहेत अशांना द्यायचं. आता ज्ञानदेवांनी सुद्धा खूप त्याच्यावर सांगितलेलं आहे की सात्विक दान कोणाला म्हणायचं, तर आपल्या धर्मानुसार आचरण करीत असताना जे जे द्रव्याधी प्राप्ती होईल ते बहुमानाने द्यायचं आणि सन्मानाने द्यायला पाहिजे, तर आपलं भाग्य उदयाला येतं आणि जो योग जुळून येतो. आणि या दानाच्या जोडीला जर सत्वगुण आला तर दानाला योग्य असं स्थळ, काळ, पात्र आणि द्रव्य ही सगळी जुळून येतात. म्हणून दानाला योग्य पुरुष शोधला पाहिजे. आता बघा, मोठाले पुरस्कार दिले जातात, ते एक प्रकारचं दानच असतं, पण त्याच्यासाठी सुद्धा योग्य व्यक्ती, नाही तर मग तिथंही काहीतरी आपली ओळख आणि हे लावून मोठाले पुरस्कारसुद्धा असे वितरित करणं हे काही योग्य नव्हतं. आणि आपल्या आत्ता सांगितलं तसं तो ब्राह्मण, वेदज्ञ असं वगैरे सगळं असलं तर त्यांना भूमिदान दिली जाते. गोदान, पूर्वीच्या काळी गोदानाला फार महत्त्व होतं, तर अशी गोदानं वगैरे द्यायची. आता बघा, वृद्धाश्रम असतात, मग त्या वृद्धाश्रमामध्ये तुम्ही बाकीच्या वस्तू द्या नका देऊ, पण त्यांच्यासाठी जर तुम्ही वेळ हा दिला, जास्त आनंद त्यांना वाटेल असं की त्यांना जाऊन त्यांच्याशी मिळून मिसळून कुणाला काय हवं आहे, कुणाला काय हवं आहे ते विचारून, त्यांच्या म्हणजे कुणाला गोष्टी आवडत असतील, कुणाला स्तोत्र आवडत असतील, कुणाला काही पुराणं वगैरे किंवा धार्मिक ग्रंथ वाचून दाखवायला, तर त्यांना डोळ्याला दिसत नाही, हातात मोठे ग्रंथ घेता येत नाहीत. मग अशांना जर आपण हेही वेळेचं दान अशा अर्थी म्हणते मी, तर ते सुद्धा सत्पात्री आणि योग्य वेळी दान केलं असं होऊ शकतं. तर असं हे बघूया. आता पुढचा जो आहे दानाचा प्रकार तो आहे राजसदान. ते कसं आहे, यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्कृतं. आता किती त्याच्यात सांगितले बघा. राजसदान कशाला म्हणतात, यत्तु छोटासा संधी, यत म्हणजे जे, तू म्हणजे परंतु, परंतु जे दान प्रत्युपकारार्थं म्हणजे माझ्यावर यांनी परत प्रत्युपकार करावा या भावनेनं, किंवा वा पुढं शब्द आहे वा, फलम उद्दिश्य फळाचं उद्दिष्ट ठेवून किंवा फळाच्या भावनेनं, कुठलंही फळ मला मिळेल असं दृष्टीपुढे ठेवून, आणि परिक्लिष्टम म्हणजे अत्यंत क्लेश करून, आपल्याही जीवाला यातना, दुसऱ्याच्या द्यायचं त्याच्याही जीवाला यातना, असे क्लेश करून तद्दानम दीयते, यद्दानम दीयते जे दान दिलं जातं, तद्दानम राजसं स्मृतम त्या दानाला राजसदान असं म्हणतात. म्हणजे जे क्लेशपूर्वक दिलं जातं, आपल्यावर प्रतिउपकार करण्याच्या उद्देशानं दिलं जातं, की हे दिलं तर मला अमुक एक फळ मिळणार आहे, तर त्याला राजसदान असं म्हणतात. मग आपल्याला माहिती आहे की या राजसदानामध्ये माझं नाव मिळावं. म्हणजे बघा, शाळेला दान केलं तर त्या शाळेला नाव द्यायचं त्यांचं, किंवा कॉलेज असेल किंवा एखादा हॉल असेल. आता हल्ली एक पद्धत निघाली, अगदी एखादं पुस्तक छापायचं असेल तरी पृष्ठदान, मग त्या पृष्ठाला 1000 रुपये, मग तुम्ही 1000 रुपये द्या, असं करून ते समजा आपल्याला 100 पृष्ठ असतील तर 100,000 म्हणजेच
असे रक्कम मिळवली जाते, मग त्याचा खर्च काढला जातो. तर असं जे आणि मग त्याचं नाव लिहिलं जातं बघा. आता हे जे मी तुम्हाला रोज समश्लोकी म्हणून दाखवते ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की हे पृष्ठदान, अमक्या अमक्यांनी याचे पैसे दिलेले आहे किंवा दान केलेलं आहे. आणि हे जे दान आहे असं जे पुढं काहीतरी दृष्टी ठेवली जाते की माझं नाव मिळावं, मला अमुकं करावं, मान मिळावा, प्रशंसा करावी किंवा स्वर्गप्राप्ती व्हावी किंवा माझा रोग टळावा. आता परवाच काहीतरी सांगत होते की बुवा खूप जणांना जर समजा अमुक एक आजार झाला असेल तर तो नष्ट होण्यासाठी या प्रकारचं दान करावं लागतं. म्हणजे असं विशिष्ट लिहिलेलं असतं किंवा सांगतात लोक, असा रोग परिहार व्हावं म्हणून असं जे दान केलं जातं ते राजसदान होय. आता समश्लोकी बघा होईल, कदाचित वेळ संपली तर आपण उद्याला घेऊ. पहिल्यापासून जे कोणी आलेले असतील त्यांनी लक्षात ठेवा, सगळ्यांना सांगा की लिंक आलेली आहे. आज कमी लोक हजर झालेत, अगोदर येऊन गेले असतील ते. माझीच चूक झाली खरं, परवाच पाठवायला पाहिजे होतं. उपकार अपेक्षुनी अथवा फळवांछुनी क्लेशपूर्वक जे देणे जाणते दान राजस. विनोबा म्हटले होते. आता तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्युपकारार्थ जो का सावधान पक्षासी प्रधान आमंत्रिजे सोयरा आग्रह आहेरिते दृष्टी. आहेरिते दृष्टी सोयऱ्यांना आपल्याच पाहुण्यांना दिलं जातं. फळापेक्षा पोटी वाहे तैसी देणे घडे जरी यद्यपि निष्काम तेव्हा वाटे ग्राम लूट केली. आणि निष्काम भावनेनं केलं ना अहो गावालाच लुटायला बसले. त्यांच्यात काय फरक आहे, सगळ्यांनाच देत आहेत, आपल्याला दिलं म्हणजे काही विशेष नाही. म्हणजे त्याच्यावरही लोक चर्चा करतात. दान राजसाचे ऐसे निरोपिले आता तुकी आले तमांधगा. मग या तुकाला तुका म्हणतोय की तमांध आले, म्हणजे डोळ्याला दिसत नाही, सगळीकडे अंधारच दिसतो. चव्हाणचा धरुनी परफेडीची इच्छा अति कष्टे दान करती फलाशेने दान देती तीस राजस म्हणती. आता मोरोपंत म्हणतात, प्रत्युपकारासाठी फल इच्छेने ही चित्त खेदाने ते जाण देई जे ते राजस ऐसेची म्हणती ते दाने. तुलसीदास म्हणतात की जो उपकार को फल की आसामान दीजे जो अति कष्ट सो राजसताही मान. किंवा प्रज्ञानानंद म्हणतात, प्रत्युपकारासाठी अथवा धरुनी फळाशा जे दान किंवा देती कष्ट मानुनी राजस म्हणती त्या जाण. ज्याला म्हणतात ते राजसदान होय असं सांगितलं त्यांनी. आणि शंकराचार्य म्हणतात की जे दान प्रत्युपकारासाठी म्हणजे माझ्यावर काहीतरी काळाने त्यांनीही उपकार करावा, दान द्यावं, भरपाई करावी या हेतूनं दान दिलं जातं. किंवा मला परलोकामध्ये फळ मिळावं, स्वर्ग मिळावा अशा उद्देशानं. आणि क्लेश देताना बघा क्लेश होतात. खरं म्हणजे मला द्यायचंच नव्हतं, पण ते आले, त्यांनी सांगितलं म्हणून दिलं, अमक्या तमक्यांनी सांगितलं म्हणून दिलं. अशा खेदपूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला राजसदान असं म्हणतात. तर अशी मनामध्ये एक आनंदाची भावना, एखाद्याला दिलं ना तर ते समाधान वाटलं पाहिजे की छान वाटलं, त्यांनाही आनंद झाला आणि आपल्यालाही आनंद झाला. असं जे दान असतं त्याला म्हणजे सन्मानानं द्यायचं. ते आपण मगाशी पाहिलं, सत्कार मान पूजार्थम. हे सगळं आपल्याला काहीतरी मिळावा, उद्देश मिळावा अशा उद्देशानं जे केलं जातं ते सगळं राजसामध्ये मोडत असतं, प्रत्युपकार करण्याच्या उद्देशाने. लोक म्हणतात, अहो तुमच्यासाठी मी एवढी महाग वस्तू घेतली, नाहीतर आम्ही एवढ्या घरात वस्तू महागाईच्या वापरत नाही. ते दुसऱ्यावर अगदी उपकार केल्यासारखं. किंवा त्यांनी परत देताना सांगायचं, हो तुम्ही आम्हाला दिली, ते रिटर्न गिफ्टमध्ये ही फार भानगड असते.
अहो त्यांनी किती रुपयाची दिली? 10 रुपयाची, मग आपण 2 रुपयाची देतो. इतका कंजूसपणा किंवा इतकी क्षुद्र वृत्ती लोक ठेवतात, तशी ठेवायची नाही. मला पुन्हा द्यायलाच नको कोणी काही. मी माझं देणं माझं कर्तव्य आहे. मगाशी सांगितलं त्या भावनेनं द्यायला पाहिजे. आपण आता इथे प्रार्थना म्हणून घेऊ, जर वेळ असेल तर पुन्हा सांगत राहील. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. संगीताताई किती वेळ आहे? हो ना, संपत आली ना. कुणाला काही शंका असेल तर